तर पहिला स्पॉट होता चिन्मय गणाधीश गणपती टेम्पल, जे कोल्हापूर पासून 15 किलोमीटरवर आहे. गणपती बाप्पांची एवढी भव्य अशी 85 फूट उंच मूर्ती आम्ही कधीच पाहिली नव्हती. तर बाप्पांचं दर्शन घेऊन इथेच थोडा वेळ घालवून गणपती बाप्पा मोरया असं म्हणत पुढे निघालो नरसोबाच्या वाडीला. कृष्णा आणि पंचगंगा या दोन नद्यांच्या संगमस्थळी श्री दत्तदेवांचं मंदिर आहे. असा समज आहे की जरी हिंदूंचं पवित्र स्थान असलं तरी विजापूरच्या आदिलशहाने आपल्या मुलीची दृष्टी परत यावी म्हणून येथे प्रार्थना केली होती आणि त्याला फळ आल्यामुळे आदिलशहाने मंदिराचं बांधकाम करून दिलं आणि म्हणूनच या मंदिराला कळस नाहीये असा समज आहे. मला काही मित्राने सांगितलं होतं नरसोबाच्या वाडीमध्ये जेव्हा तुम्ही जाल ना तिकडची बासुंदी खूप फेमस आहे. गुरुदत्त बासुंदी सेंटर, जिथे जवळजवळ 25 प्रकारपेक्षाही जास्त बासुंदी भेटत होत्या ते रिजनेबल रेट्स मध्ये. तर नरसोबाच्या वाडीला गेले बासुंदी मात्र नक्की ट्राय करा. इथून आम्ही जाणार होतो पुढे खिद्रापूरला, जे कोल्हापूर पासून 2 ते 3 तासाच्या अंतरावर आहे. एवढ्या लांब आम्ही काय बघायला गेलो हे पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये.